तुझं इंग्रजी कसं आहे? तुझं इंग्रजी सुधार. तुझं सगळं चांगलं आहे. तुझा अभ्यास चांगला आहे, तुझी डिग्री चांगली आहे, सगळं चांगलं आहे. कामातही चांगलं आहेस. पण तुझं इंग्रजी सुधार. असं तुम्हाला खूपदा लोकांकडून ऐकायला मिळालं असेल. आणि माझी खात्री आहे, की तुम्ही सुद्धा इंग्रजीवरती उत्तम प्रभुत्व मिळवण्यासाठी खूप धडपडही केलेली असेल. अनेक क्लासेस लावलेले असतील, पुस्तकांचा अभ्यास केलेला असेल, पेपर वाचले असतील, YouTubeचे व्हिडिओ पाहिलेले असतील. आता तर इंटरनेटच्या माध्यमातून YouTubeवरती महापूरच आहे, महापौरच आहे. एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला आत्मविश्वासपूर्वक इंग्रजी येत नाही. मी अनेक उच्च शिक्षित व्यावसायिक पाहतो, लॉयर्स पाहतो, सी-एस पाहतो, अनेक क्षेत्रातील मंडळी आणि लक्षात येतं, की त्यांना त्यांच्या क्षेत्रात उत्तम ज्ञान असतं. त्यांना त्यांच्या ज्ञानाचा प्रचंड आत्मविश्वास असतो, पण तेवढा आत्मविश्वास त्यांना त्यांच्या इंग्रजीचा नसतो. आणि उच्च बौद्धिक कुवत, उच्च शिक्षण असून सुद्धा केवळ इंग्रजी उत्तम नाही म्हणून प्रगतीच्या संधी गमावणारी अनेक मंडळी आपण पाहतो. आता या मंडळींनी खूप धडपड केलेली असते इंग्रजीसाठी. जवळ-जवळ गेली 2 दशकं मी विविध स्तरांवर इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण देतोय. अगदी बेसिकपासून तर सी-ई-ओ लेव्हलपर्यंत सुद्धा. माझ्या सुदैवानं मला खूप चांगल्या लोकांकडून इंग्रजी भाषा शिकायला मिळाली. खूप चांगल्या लोकांच्या संपर्कात यायला मिळालं. उदाहरणार्थ भारताचे माजी महान विधिज्ञ, आता ते आपणात नाही आहेत, नानी पालखेवाला. त्यांचं इंग्रजी असामान्य होतं, अद्वितीय होतं. इतकं अद्वितीय की ते जेव्हा सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट करायचे, तेव्हा जस्टिस एच.आर. खन्नानीच लिहिलंय, की 1 आठवड्यात सुप्रीम कोर्टच्या जजेसना त्यांच्या इंग्रजीच्या प्रभावातून, त्यांच्या आर्ग्युमेंटच्या प्रभावातून बाहेर पडायला लागायचं. आणि एकदा बोलताना पालखेवालांनी एक विधान केलं होतं. मी त्यांना विचारलं होतं त्यांच्या भाषा सामर्थ्याविषयी आणि त्यांनी मान्य केलं होतं, की त्यांची भाषा हा त्यांचा एक कम्पॅटिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह एडव्हांटेज आहे. प्रकाश, तुझी भाषा जर पुअर असेल, इफ युअर लँग्वेज इज पुअर, यू रिमेन इंटेलेक्चुअली पुअर. हे त्यांचं वाक्य मी कधीच विसरणार नाही. आणि मला वाटतं तुम्हाला पदोपदी याचा अनुभव येत असेल, की सगळं काही आहे, माहिती आहे, पण मांडता येत नाही आणि इंग्रजीत जे आपण सांगू शकत नाही, ते आपल्याला येतच नाही. ते येतं असा दावा करता येत नाही. भाषा येणं म्हणजे ते बोलता येणं, ते उत्तमरित्या लिहिता येणं. म्हणजे श्रवण कौशल्य, संभाषण कौशल्य, वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य एवढीच कौशल्य नाही आहेत. त्याच्या पलीकडे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे, ते म्हणजे विचार कौशल्य. थिंकिंग स्किल, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग. पण मी बऱ्याचशा लोकांशी बोलताना लक्षात येतं माझ्या, की त्यांचा भाषेचा आवाका खूप कमी आहे. त्यामुळे रिसेप्शन, प्रोडक्शन, रिटेन्शन किंवा भाषेचा क्रिएटिव्ह उपयोग, इंग्रजीची जी भाषाशक्ती आहे, तिचा सर्वांगीण उपयोग आपल्या मंडळींना करता येत नाही. कारण ओव्हरऑल एक्सपोजरच त्यांचं खूप कमी असतं. मराठी माणसाच्या कितीतरी पिढ्या उत्तम इंग्रजी शिकल्या, तडखरकर भाषांतर पाठमालेतून. आज मी परत एकदा महाराष्ट्रात पुन्हा तडखरकर हवेत असं म्हणतोय. माझं या इंग्रजी भाषा अध्यापनाच्या क्षेत्रात बरंच शिक्षण आहे. बरंच काम केलंय, टीचर ट्रेनिंग कोर्सेस केलेत वगैरे, वगैरे. ब्रिटिश काउन्सिलमधूनही प्रशिक्षण घेतलंय वगैरे. आणि मी एक सांगू शकेन, की तुम्हाला जर उत्तम इंग्रजी आत्मसात करायचं असेल, खरं तर कोणतीही भाषा, तर भाषांतर हा एक उत्तम साधनेचा प्रकार आहे. म्हणजे भाषांतरातून इंग्रजी भाषा साधना करणं उत्तमरित्या शक्य आहे. आता द्वारकानाथ दादोबा तळखरकर यांनी लिहिलेल्या इंग्रजी भाषांतर पाठमालेचा उपयोग करून पिढ्यानपिढ्या मराठी भाषा शिकल्या. प्रगतीची नवी-नवी दालनं त्यांच्यासाठी ओपन झाली. ब्रिटिशांनी त्यांना रावबहादुरी पदवी दिली होती. आणि उत्तम प्रभुत्व मिळवून या मंडळींनी स्वतःचा चांगला विकासही करून घेतला. मराठी माणसाच्या अभ्युदयामध्ये, प्रगतीमध्ये द्वारकानाथ राघोबा तळखरकर यांनी लिहिलेल्या भाषांतर पाठमालेचा फार मोठा वाटा आहे. ते योगदान आपण कधीच नाकारू शकणार नाहीत. आजही या पुस्तकाच्या अनेक प्रकाशकाद्वारे आवृत्त्या प्रसिद्ध होतात आणि लोकं विश्वासाने त्या विकतही घेतात. मी वसईचा आणि मला सांगायला आनंद होतो, की तळखरकर हे आमच्या वसईतल्या तळखड या गावचे, जिथे मी राहते तिथून अवघ्या 10 मिनिटावर हे गाव आहे. तळखड गावचे मूळचे रहिवासी असलेले दादोबा पांडुरंग तळखडकर हे तर मराठी व्याकरणाच्या आपण त्यांना पाणिनी असं म्हणतो. तळखडकर कुटुंबियाचं फार मोठं योगदान आहे. आणि मराठी माणसाने जेव्हा
इंग्रजी भाषा शिकण्याला सुरुवात केली, त्यावेळेला या भाषांतर पद्धतीचा म्हणजे इंग्रजीतून मराठी, मराठीतून इंग्रजी ह्याचा नेटानं, चिकाटीनं आणि प्रयत्नपूर्वक अभ्यास केला, ती साधना केली. आता कोणतीही भाषा शिकायची म्हणजे हा साधनेचा विषय आहे. तुम्हाला जर 1 तासात इंग्लिश, फाड-फाड इंग्लिश, पटकन वगैरे असं करायचं असेल, तर तुम्हाला उथळ इंग्रजी, नेहमीची काही वाक्य बोलता येतील. पण एक उत्तम भाषा जर तुम्हाला अवगत करून घ्यायचं असेल, म्हणजे एक प्रभुत्व पातळीपर्यंत जर तुम्हाला उत्तम भाषा शिकायची असेल, तर तुम्ही भाषांतर कौशल्याचा जरूर वापर करू शकता. आत्ता तुम्हाला नवल वाटेल, जगभर परत भाषांतराकडे लोकं वळायला लागली आहेत आणि भाषांतराच्या माध्यमातून स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा म्हणजे इंग्रजीतून मराठी, मराठीतून इंग्रजी आपल्या कडचं उदाहरण घ्यायचं तर या दोन्ही भाषा उत्तमरित्या आत्मसात करता येतात. उत्तमरित्या भाषेची जाण वाढते, शब्दसंग्रह वाढतो, शब्दांची जाण येते. त्या भाषेमध्ये प्रगल्भ, सखोल, व्यापक विचार करता येतो. एखाद्या मजकुरातला आशय समजून घेणं शक्य होतं आणि तो समर्थपणे लक्ष्य भाषेत पोहोचवता येतो. तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा विचार करावाच लागतो. आणि हे मी का सांगतोय, की तुम्ही आतापर्यंत खूप प्रयत्न केला असेल इंग्रजी आत्मसात करण्यासाठी, तर तुम्ही आता भाषांतर पद्धतीचा वापर करा. मी स्वतः भाषांतरकार आहे. अनेक पुस्तकांचा अनुवाद केला आहे. मराठीत अनेक पुस्तकं आणली आहेत मी. इंग्रजीतली, मराठीतली, मॅनेजमेंटची, इकॉनॉमिकची, विविध क्षेत्रावरची आणि आमच्या संस्थेतर्फे आम्ही दुरुस्त पद्धतीने एक भाषांतर कौशल्याचा अभ्यासक्रमही चालवतो. अनेक जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वीरित्या त्यांची भाषांतर सेवा सुरू केलेली आहे. अनेकांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. मंत्रालयातले अधिकारी, भाषा संचालनालयातले अधिकारी यांना आपल्या मुंबईतल्या कलेक्टर ऑफिसचे काही अधिकारी यांना यांच्यासाठी काही प्रशिक्षण सत्रे घेण्याची मला संधी मिळाली. आमचे विद्यार्थी संचालनाच्या पॅनलवरती सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि या सगळ्या अनुभवाचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं, की परत एकदा मराठी माणसाने भाषांतर आणि भाषा साधना, भाषांतरातून भाषा साधना याचा धांडोळा घेतला पाहिजे. जर तुम्ही चिकाटीनं, सातत्यपूर्ण मेहनत करायला तयार असाल, एक व्यासंगी मेहनत ज्याला आपण म्हणतो, तर तुम्ही भाषांतराच्या माध्यमातून उत्तम इंग्रजी भाषा साधना करू शकाल. आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ शकेन, की कारण ही प्रक्रिया माझ्याबाबत घडली आहे. मुळात भाषांतर हे एक म्हणजे ही एक अनुभोधात्मक ज्याला आपण कॉग्निटिव्ह प्रोसेस म्हणू शकू. एखाद्या भाषेतला मजकूर त्याच्या पूर्ण आशयासह, त्याच्या सांस्कृतिक सगळ्या संदर्भांसह समजून घ्यायचा. शब्दांच्या विविध अर्थछटा वगैरे असतात, त्या सगळ्या नीतिसंकेतासकट समजून घेऊन आपण तो दुसऱ्या भाषेत तसाच समतुल्य शब्दरचना करून वगैरे ती सगळी तंत्र लक्षात घ्या. जेव्हा आपण सादर करतो तो एक जीवन समृद्ध करणारा अनुभव असतो. त्यात कसं होतं, की तुम्ही विविध ज्ञानक्षेत्रातला जर मजकूर अनुवादित करत असाल, तर तुम्हाला त्या ज्ञानक्षेत्रांचा परिचय होतो, साहित्य प्रकारांचा परिचय होतो. त्यामुळे भाषांतर करणं ही मुळातच एक जीवन समृद्ध करणारी हे आहे म्हणजे प्रक्रिया आहे. आणि आपण म्हणतो तसं, की दिवसात म्हणजे दिसामाझे काही वाचित जावे, लिहित जावे, तसं भाषांतरही करीत जावे. मराठी विद्यार्थ्यांचा जो भाषिक आवाका आहे, तो आता कुठेतरी संकुचित होतो असं वाटतं. आजही इंग्रजी एक परीक्षेचा विषय म्हणून शिकवलं जाते असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं तरी फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे भाषांतर म्हणजे 5 मार्काचा प्रश्न इथपर्यंत आपला त्रुटक दृष्टिकोन आहे. पण भाषांतराची एक सुप्त शक्ती आहे भाषेचं आकलन, भाषेचं उपयोजन या सगळ्या गोष्टींसाठी. आणि भाषांतर करत असताना आपल्या दोन्ही भाषा समृद्ध करीत इंग्रजीवरती उत्तम प्रभुत्व तुम्हाला मिळवता येऊ शकेल. आमच्या संस्थेतर्फे आम्ही एक अभ्यासक्रम सादर करतोय, भाषांतरातून इंग्रजी भाषा साधना. आणि द्वारकानाथ तर्खडकरांना वंदन करून म्हणजे त्यांच्यापासूनच प्रेरणा आहे. मी अभ्यासक्रमाचं सूतोवाच करतोय, की आणि तुम्हाला आमंत्रण देतोय, की तुम्ही हा अभ्यासक्रम जरूर करावा. हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागे एक दृष्टिकोन असा होता, की अत्यंत कमी खर्चाचा असावा. शिकणाऱ्याला कुठंही, कधीही, कसंही त्याच्या वेळेनुसार, सोयीसवडीनुसार अभ्यास करता यावा. फक्त अट एकच, की त्याची स्वतःची तीव्र इच्छा असली पाहिजे. भाषेविषयी जर तुमचा त्रुटक दृष्टिकोन असेल, उथळ दृष्टिकोन असेल, पटकन शिकायचं, थोडंफार शिकायचं, वरवरून काही वाक्यपाठ करायची, मग ते कामचलाऊ इंग्रजी होतं. जर तुम्हाला उत्तम इंग्रजी भाषेचा व्यासंग करत आत्मसात करायचं असेल,
तर भाषांतर हे एक उत्तम तंत्र आहे. ते आम्ही खूप पुढे नेलं आहे. त्याची खूप साधनं तयार केलीत. आमचा तो दुरुस्त पद्धतीने दिला जाणारा इंग्रजी, मराठी भाषांतराचा जो अभ्यासक्रम आहे, त्यातलं साहित्य वापरलं आहे. उत्तम डिजिटल साहित्य आम्ही तयार केलं आहे आणि आता तर काय झालं आहे, की इंटरनेटच्या माध्यमातून आमचे रेकॉर्डेड व्हिडिओज ते सेशन्स आम्ही तुम्हाला उपलब्ध करू शकतो. तुम्ही जे स्वाध्याय कराल ते आमच्यापर्यंत येऊ शकतील आणि मग काही सेशन्स ऑनलाईन घेऊन आपण छान प्रकारे ही अध्यापनाची प्रक्रिया यशस्वीरित्या राबवू शकू. तुमच्या घरच्या घरी घरचं सगळं कामकाज सांभाळून तुमच्या सोयीनुसार, आवडीनुसार तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकाल. ऑफकोर्स गांभीर्य पाहिजे यामध्ये. संयमाने आणि चिकाटीनं. जर तुम्ही स्वाध्यायन करणार असाल, तर ही एक छान संधी आहे. मुळात मी परत सांगतो, टलाटं मलमं लावून भाषांतर होत नाही. भाषांतर हे कौशल्य कष्टसाध्य आहे. प्रत्येक शब्द मान मोडून करावा लागतो आणि खिशात पैसे नसले पैशाचं सोंग आणता येतं, पण भाषेचं सोंग आणता येत नाही. म्हणजे पालखीवाला म्हणाले होते, की युअर लँग्वेज इज द एम्बॅसेडर ऑफ युअर सोल, अ मिरर टू युअर पर्सनॅलिटी. हे खरंच आहे. म्हणजे भाषा आपली किती चांगली आहे, हे 4 वाक्य मराठीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून मराठी खूप अवघड आहे ते. ते करायला गेलो ते आपल्याला कळतं की हा व्यासंगाचा भाग आहे. थोडक्यात शॉर्टकटनं होणार नाही. मेहनतीला पर्याय नाही. आणि नवीन भाषा शिकणं म्हणजे एखाद्या नवीन विश्वात प्रवेश करण्यासारखं, एका नव्या जगात प्रवासाला निघण्यासारखं एक भाषिक साहस आहे, एक एडव्हेंचर आहे. आणि आता तुमच्या हातात मोबाईल आहे. आम्ही तुम्हाला सहज ॲक्सेसिबल आहोत इंटरनेटच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून. आणि एक जो अभ्यासक्रम मी तयार केला आहे, त्यात तुम्ही सहभागी व्हावं. याची जी रचना आहे, ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे लर्नर सेंटर्ड अभ्यासक्रम आहे. त्याच्यात तुम्हाला स्वाध्याय पद्धतीने शिकता येईल असं सेल्फ लर्निंग मटेरियल आहे, ज्याला आपण सेल्फ इन्स्ट्रक्शनल मटेरियल म्हणतो. अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पद्धतशीरपणे व्याकरण, त्यानंतर शब्दसंग्रह, समानार्थी शब्दातले अर्थछटा वगैरे, शब्दांचं उत्तम उपयोजन आणि शब्दांची चांगली जाण, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोसेसमध्ये येत जातील. आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला मी हे अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणार आहोत डिजिटल फॉर्मॅटमध्ये आणि प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये. आणि तुम्ही मला खात्री आहे की या कोर्समध्ये एकदा रमलात की कुठेही तुमच्या सोयीसवडीनुसार करता येत असल्यामुळे तुम्ही या फ्लोमध्ये याल. किमान 6 महिने तरी मला लागतील. 6 महिन्याचा हा अभ्यास आहे. मी 6 महिनेपर्यंत तो स्प्रेड केलेला आहे. आणि याची फी नाममात्र 4,500 म्हणजे मला वाटतं ₹750 महिन्याभराचे असावेत. आणि माझी अशी एक अपेक्षासुद्धा आहे की तुम्ही नुसतं भाषा प्रभुत्व करू नका. तुम्ही एक समजून घ्या की आजच्या ज्ञानयुगामध्ये माय मराठीला ज्ञानभाषा करायचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. जर तुम्ही उत्तम भाषांतर कौशल्य आत्मसात केलंत, दोन्ही भाषा चांगल्या तुम्हाला अवगत झाल्या, आत्मसात झाल्या, तर तुमच्यासाठी प्रगतीची महाद्वारं तर उघडतीलच. कारण इंग्रजी ही भाकरीची भाषा आहे, लक्षात ठेवा. आत्ता बजेट आलं. आपलं बजेट अर्थमंत्र्यांनी सादर केलं आणि त्यात खूप मोठा भर आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवरती, पायाभूत सुविधांच्या निर्मितीवरती. मी तुम्हाला सांगेन की हा कोर्स भाषांतरातून इंग्रजी भाषा साधना हा कोर्स तुमच्यासाठी एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे. तुमची भांडवली गुंतवणूक आहे. आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी तुम्हाला यातून उपलब्ध होईल आणि आनंददायक प्रवास असेल. एवढा आनंददायक भाषा शिक्षणाचा अनुभव असू शकतो, हे तुमच्या लक्षात येईल. आणि ही भांडवली गुंतवणूक तुम्ही करावी म्हणून मी तुम्हाला आमंत्रण देतोय. हा कोर्स लवकरच आपण सुरू करत आहोत. तुम्हाला भाषांतरातून इंग्रजी भाषा साधना या आमच्या इंग्लिश फाउंटन या संस्थेतर्फे दिला जाणारा हा जो कोर्स आहे, त्यासाठी मी तुम्हाला मोठ्या प्रेमानं आणि आग्रहानं आमंत्रण देतोय. शालेय विद्यार्थ्यांसाठी भाषांतरकार मुले हा आमचा एक दुसरा स्वतंत्र कोर्स आहे, जो आम्ही पुढच्या महिन्यात लॉन्च करत आहोत. पण भाषांतरातून इंग्रजी भाषा साधना या कोर्सचं स्वरूप मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. हा छोटा व्हिडिओ आहे. तुम्ही मला एक व्हॉट्सॲप मेसेज करा. मी तुम्हाला सविस्तर माहितीपत्र पाठवतो. ॲडमिशन आपण सुरू केलेलं आहे. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 8600178825 8600178825. द्वारकानाथ तर्खडकरांच्या इंग्रजी भाषांतर पाठमालेनं अनेक पिढ्या समर्थपणे इंग्रजी भाषा शिकल्या, उत्तम प्रगती करून घेतली. त्याच तंत्राचा आधुनिक स्वरूपात
आधुनिक परिप्रेक्ष्यात आपण नवीन साधनांचा वापर करून उत्तमरित्या इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा उत्तमरित्या आत्मसात करूया. वरती आपला जास्त भर असेल आणि माझी खात्री आहे की एक 4 महिन्यामध्ये तुम्हाला एक तुमची बैठक तयार झालेली असेल. याचा एक फार मोठा लाभ आहे की तुमची इंग्रजी भाषेतील विचारशक्ती वाढेल. क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. खूप प्रगल्भ विचार करायला लागाल तुम्ही. विचार केल्याखेरीज बोलणार नाहीत. कारण लिहिताना विचार केल्याखेरीज लिहिताच येत नाही. त्यामुळे एक वेगळी विचार पद्धती तुमची विकसित होईल आणि तुमचं एक संपन्न व्यक्तिमत्व यातून घडेल. आणि माझी खात्री आहे की तुम्ही पुढे जाऊन काहीतरी अनुवाद करावा. मराठी भाषेच्या ज्ञानभांडारात भर घालावी, तिथे माझी अपेक्षा आहेच. आणि या प्रवासात उत्तमरित्या तुम्ही इंग्रजी आत्मसात कराल असा माझा आत्मविश्वास आहे. माझ्या आजवरच्या कितीतरी विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं आहे आणि ते सांगतात, सर या कोर्स केल्याचा सगळ्यात मोठा फायदा आमची इंग्रजी उत्तम झाली, मराठीची जाण वाटली. मी परत तुमचं स्वागत करतो. आय वेलकम यू टू द वंडरलँड ऑफ इंग्लिश लँग्वेज ट्रान्सलेशन. भाषांतर हा मोठा म्हणजे चिंतनाचा विषय आहे. म्हणजे टळमळ लावून भाषांतर होत नाही. त्याच्या प्रक्रिया आहे. त्याच्या काही नीतिसंकेताचं आपल्याला भान ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पद्धतशीरपणे शिकवल्या जातील. अभ्यासाहित्य काही घरी पाठविलं जाईल, काही ऑनलाईन असेल. आपल्या यूट्यूबवरती आपल्या व्हॉट्सॲपवरती ग्रुप असेल आणि निवडकच विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देतो आहे. मोठ्या संख्येनं हे करण्यासारखं नाही आहे की शेकडो विद्यार्थी, मग ते नीट होत नाही. भाषा शिकणं हा गंभीरपणे करायचा प्रकार आहे. तो काही कट अँड पेस्ट घोकायचं ओकायचं असा प्रकार नाही. त्यामुळे जर तुम्ही सिरियस असाल आणि चिकाटीनं, जिद्दीनं, सातत्यानं, मेहनत करून व्यासंगी पद्धतीनं जर तुम्ही इंग्रजी आत्मसात करू इच्छित असाल तर ही एक अत्यंत मौलिक संधी तुमच्यासाठी आहे. फक्त 4,500 फी आहे 6 महिन्याची. एका प्रवासाला आपण सुरुवात करतोय. मी तुमचं स्वागत करतो. भाषांतरातून इंग्रजी भाषा साधना. मला तुम्ही ट्रान्सलेशन असा मेसेज व्हॉट्सॲप करा. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 8600178825. 8600178825. सोबत जे माहितीपत्रक आहे त्यातही माझा नंबर आहेच. तुम्ही मला व्हॉट्सॲप करा. मी सविस्तर माहितीपत्रक तुम्हाला पाठवतो. तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घेता येईल आणि लवकरच आपण सुरुवात करूया. कोर्स सुरू करण्याआधी तुम्हाला कोर्स वर्क करावं लागेल. म्हणजे एक छोटीशी गोष्ट भाषांतरित करून पाठवायची. म्हणजे तुमच्या भाषेचा आम्हाला एक फील येईल. सादत हसन मंटोची टोबा टेक्सिंग ही जी गोष्ट आहे, जी आमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे, ती आपण भाषांतरित करायची आहे इंग्रजीतून मराठीत आणि ती तुम्हाला खूप वेगळाच आनंद देऊन जाईल आणि मग कळेल की आपली भाषा कशी आहे. तुम्हाला तुमच्या भाषेची क्षमता कळेल आणि एक वेगळाच आनंद तुम्हाला भाषा शिक्षणाचा मिळेल. मी परत एक तुमचं स्वागत करतो. एक नव्यानं सुरुवात करा भाषा शिक्षणासाठी. खूप करून झालं असेल तुमचं म्हणजे हे कोर्स ते कोर्स सगळं झालं असेल तर हा एक उपाय करून पहा. तुम्हाला निश्चित यश मिळेल आणि एक क्षमता तुमची विकसित होईल. इट विल बी ऑफ एन्ड्युअरिंग व्हॅल्यू. म्हणजे ही अशी गुंतवणूक आहे आयुष्यभर पुरणारी शिदोरी असं मी म्हटलं तुम्हाला की भाषा हे आपलं वैयक्तिक सामर्थ्य असतं. जे पालखीवाल्यांच्या बाबत मी पाहिलं, मी त्यांच्या भाषेचा शास्त्रीय अभ्यास केला. डिस्कोर्स ॲनालिसिस, त्यांचे नॅरेटिव्स, 1973चं त्यांचं केशवानंद भारती केसमधलं आर्ग्युमेंट, त्याचा भाषाशास्त्रीय अभ्यास केला आणि त्यांना खूप त्याविषयी उत्सुकता होते. एवढ्या मोठ्या माणसाची भाषा कशी असते. त्यांना विवेकानंदांच्या आणि अरविंदाच्या भाषेविषयी प्रचंड प्रेम होतं. चर्चिलविषयी ते नेहमी सांगायचे. चर्चिलनं तर इंग्रजी भाषा ही दुसऱ्या महायुद्धात एखाद्या तोफखान्यासारखी उतरवली होती, तुम्हाला माहिती असेल. या सगळ्या गोष्टी आपण करूया. छान प्रकारे या डायनॅमिक्समध्ये येऊया. मी तुमचं स्वागत करतो. मला व्हॉट्सॲप मेसेज करा ट्रान्सलेशन आणि मी तुम्हाला सविस्तर माहितीपत्र पाठवतो. प्रवेश सुरू आहे. मी परत एक तुमचं स्वागत करतो. प्रकाश अल्मेडा, संस्थापक संचालक, इंग्लिश फाउंटन अँड नॉलेज फाउंटन. थँक्यू.